यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मे-जून 2026च्या उन्हाळी परीक्षांना आजपासून सुरुवात झाली असून परीक्षांमधील गैरप्रकारांना कायमचा पायबंद घालण्यासाठी यंदा प्रायोगिक तत्वावर AI आधारित सीसीटीव्ही देखरेख प्रणालीचा वापर करण्यात येत आहे। कुलगुरू प्राध्यापक संजीव सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा पारदर्शक व सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने हे आधुनिक पाऊल उचलले आहे। आखाती देशांतील युद्धामुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईचा फायदा उठवून रस्त्यांच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांमधून डिझेल चोरी करणाऱ्या एका टोळीला अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने राहुरी परिसरात सापळा रचून अटक केली आहे। पोलिसांनी आरोपींकडून कार आणि लोखंडी कटावणीसह 2 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील कारवाई सुरू आहे। जळगाव शहरात अवैध सावकारीच्या कारवाईत तक्रारदार आणि त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल न करण्यासाठी अनुकूल अहवाल देण्याच्या बदल्यात 5 लाखांची लाच मागणाऱ्या सहकारी संस्था उपनिबंधकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे। तडजोडी अंती ठरलेल्या 3 लाखांपैकी पहिला हप्ता म्हणून 1.5 लाख रुपये एका खासगी इसमाकरवी स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली। देशात येत्या 1 जुलैपासून महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना ऐवजी विकसित भारत रोजगार आणि आजीवन हमी मिशन VBGRAMजी ही नवी योजना लागू होणार आहे। त्यापूर्वी शिरपूर तालुक्यातील अपूर्ण असलेली वैयक्तिक व सार्वजनिक स्वरूपाची 12,000हून अधिक कामे 31 मेच्या डेडलाईन पूर्वी पूर्ण करण्याचे कडक निर्देश प्रशासनाने दिले आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी eKYC जमा करण्याची नवीन मुदत वाढवली असल्याची अफवा पसरल्यामुळे नंदुरबार येथील महिला व बाल विकास कार्यालयात महिलांची मोठी गर्दी झाली होती। यावर जिल्हा कार्यालयाने स्पष्टीकरण देत अशी कोणतीही कागदपत्रे थेट जमा घेतली जात नसून महिलांनी स्वतःच्या बँक खात्यात पैसे जमा झाले की नाही याची थेट खात्री करावी असे आवाहन केले।